जेव्हा एका मोठ्या डेव्हलपरचा किंवा बिल्डरचा एक प्रोजेक्ट लॉन्च होतो, तेव्हा सगळ्यात पहिली त्याच्यावरती एक ॲक्टिव्हिटी केली जाते, ती म्हणजे असतं सी-पी मीट. सी-पी मीटअप म्हणजे चॅनल पार्टनर मीट. चॅनल पार्टनर म्हणजे कोण? तर ब्रोकर्स, प्रॉपर्टी कन्सल्टंट्स, रिअल इस्टेट एजंट. जेव्हा एखादा प्रोजेक्ट लॉन्च केला जातो, तेव्हा सर्वप्रथम काय केलं जातं, तर एक चांगला हॉल, बँक्वेट हॉल बुक करून त्याच्या सगळ्या चॅनल पार्टनर्सना तिथे इन्व्हिटेशन पाठवलं जातं. प्री लॉन्चवरती जेव्हा तो प्रोजेक्ट असतो, त्या प्रोजेक्टचं सर्व प्लॅनिंग त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं जातं. पुढे त्यांचं काय स्पेंड राहणार आहे, कितीपर्यंत पोझिशन्स आहेत, काय इन्व्हेंटरीज, शॉपचे रेट्स, सर्व काही गोष्टी. त्याचबरोबर ते काही ऑफर्स वगैरे असतील तर त्याही एक्सप्लेन केल्या जातात. कारण की बिल्डरलाही माहीत असतं की इनिशियल लेवलला जेव्हा त्याचा प्रोजेक्ट लॉन्च होतो, ॲक्टिव्हली प्रॉपर्टी जे आहेत हे प्रॉपर्टी कन्सल्टंटना सेल करतात बिकॉज ऑफ द माउथ पब्लिसिटी आणि एक ट्रस्ट फॅक्टर. कारण की आत्ताचा जो ऑडियन्स आहे तो ₹500 पिक्चरचं तिकीटसुद्धा रिव्ह्यू चेक केल्याशिवाय घेत नाही. त्यामुळे तो प्रॉपर्टीही असेच घेणार नाही आणि जिथे आत्ताशे कुठेतरी खड्डा खोदत असतील त्याच्यामध्ये. त्यामुळे डेव्हलपरला पण माहीत असतं की माझे पहिली इनिशियल बुकिंग जे असते ही 30% जर पकडली तर ही चॅनल पार्टनर्स थ्रू सेल होणार आहे. मग त्याच्यासाठी गिफ्ट्स त्यांना किंवा त्यांच्यासाठी काही ऑफर्स किंवा त्यांच्यासाठी काही स्पेशल रेट्ससुद्धा दिले जातात की तुमच्या चांगल्या क्लायंट्सला आमच्याकडे तुम्ही एनकरेज करा प्रॉपर्टी घेण्यासाठी आणि आम्ही तुमच्यासाठी बेस्ट मार्केटिंग स्पेंड ट्राय करू. कारण की बिल्डरही मान्य करतो की ब्रोकरच माझा ॲक्च्युअल बॅकबोन आहे आणि तोच माझा इनिशियल लेवलचा माल मला चांगल्या प्रकारे सेल करून देऊ शकतो. बाकी सर्व गोष्टी आहेत, मार्केटिंग स्पेंड असतं, डिजिटल ॲड असतात, होर्डिंग्स असतात. जर होर्डिंग बघूनच प्रॉपर्टी सेल झाली असतं तर त्या होर्डिंगवरती QR कोड पण लागलं असतं. हे डेव्हलपर्स आहेत जे मान्य करत सेल्स माझा चॅनल पार्टनरच मला सेल करून देणार आहे. त्यांना खूप सगळ्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही खूप चांगलं काम करत आहात आणि खूप चांगलं डेव्हलपमेंट करत आहात. तर नक्कीच तुमच्या चांगल्या चांगल्या प्रोजेक्ट्सवरती आम्ही खूप चांगले क्लायंट्स घेऊन येऊ. कारण क्लायंट्सलाही आता माहीत झालं आहे की ज्या प्रकारे आपण एक प्लॅनिंग करतोय किंवा आपण विदाऊट कन्सल्ट प्रॉपर्टी घेताना आपल्याला समहाव काय इश्यूज येतील, आपल्याला कन्फ्युजन क्रिएट होईल. तर त्यापेक्षा असंच आहे की बाबा आपला एखादा भरोशाचा व्यक्ती आहे, तो आपल्याला सगळ्या गोष्टी फंडिंग रिलेटेड सगळं आणि एक चांगला रेट पण आपल्याला करून. त्यामुळे 30+ जो ऑडियन्स आहे हा आता थोडा हुशार होत चालला आहे. त्यामुळेच बिल्डर या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आता फ्रंट फूटवरती येऊन करत आहेत. जर तुम्हीही नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सराउंडिंगमध्ये स्पेशली विल्वेमध्ये प्रॉपर्टी बघत असाल तर कॉल करा, फॉलो करा. लवकरच भेटू.